सर्वांनी महिला दिन हा मोठ्या उत्साहाने साजरा केला। वेगवेगळे कार्यक्रम आखले गेले, वेगवेगळ्या योजना आखल्या गेल्या, स्त्रियांचा सन्मान झाला, स्त्रियांचा आदर झाला, सत्कार झाला आणि वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम काल झाले। हा जगभर महिला दिन साजरा केलेला असताना आम्ही विश्वासणारे ख्रिस्ती या नात्याने महिला भगिनी वेगवेगळ्या ठिकाणी महिला भगिनींचे मेळे देखील झाले। आम्हाला जरी जाता आलं नाही तरी वेगवेगळ्या ठिकाणी महिला भगिनींचे मेळे झाले, कारण ख्रिस्ती महिलांसाठी महिला दिन हा वेगळ्या दृष्टिकोनातून पाळणे देखील गरजेचं होतं। आणि म्हणून आम्ही आमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस, या प्रत्येक दिवसाचं महात्म्य किंवा या प्रत्येक दिवसाला साजरं करत असताना आमच्या पवित्र शास्त्राचा आधार घेतो, कारण आमचं जीवन हे पवित्र शास्त्रावर आधारित आहे। आणि म्हणून प्रत्येक दिवस आमच्यासाठी काय आहे हे पाहत असताना पवित्र शास्त्राचा आधार घेणं क्रमप्राप्त आहे। जर आम्ही पाहिलं तर स्त्री ही परमेश्वराच्या योजनेचा एक भाग होती। आम्ही जो शास्त्र भाग वाचला, उत्पत्तीचा ग्रंथ याचा पहिला अध्याय, उत्पत्तीचा ग्रंथ याचा पहिला अध्याय आणि त्याचं 27वं वचन आपण वाचूया। उत्पत्ती 1 याचं 27वं वचन। देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर व नारी अशी ती निर्माण केली। देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला, देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला, नर आणि नारी असे ते निर्माण केले। मी नारी आहे आणि मी देवाचं प्रतिरूप आहे। मी स्त्री आहे आणि मी देवाचं प्रतिरूप आहे, कारण परमेश्वराने मला त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे आणि म्हणून मी मौल्यवान आहे। मी सुंदर आहे, मी मौल्यवान आहे, कारण मी देवाच्या प्रतिरूपाची आहे। परमेश्वरानं मनुष्याला निर्माण करत असताना कोणताही भेदभाव केला नाही, तर त्याने आपल्या प्रतिरूपाचा नर आणि नारी अशी ती निर्माण केली। जर आम्ही स्त्रीचा विचार केला तर स्त्री प्रसंगी कणखर, प्रसंगी अतिशय नाजूक, प्रसंगी सहनशील, प्रसंगी कडक, प्रसंगी कठोर, प्रसंगी दयाळू, वेगवेगळ्या भूमिका ती पार पाडत असते। आणि म्हणूनच म्हटलं जातं की स्त्री कधीच कुणाला कळत नाही, पण तिच्याकडे देवाने जनन क्षमता म्हणजे नवीन निर्माण करण्याची एक क्षमता ठेवलेली आहे। आणि म्हणून तिला कणखर असं म्हटलं जातं, सहनशील असं म्हटलं जातं। आणि अशा या स्त्रीच्या बाबतीत जरी आम्ही पाहिलं की समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने हा महिला दिन आदर सत्कार या पद्धतीने जरी साजरा होतो, तरी पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला स्त्रियांच्या बाबतीत काय पाहायला मिळतं ते आम्ही पाहतो। आणि ते पाहत असताना आम्ही पाहिलं की परमेश्वरानं स्त्री ही स्वतःच्या प्रतिरूपाची निर्माण केली, आणि ती प्रतिरूपाची निर्माण केलेली असताना ज्या स्त्रीच्या आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका असतात, त्या भूमिका पार पाडत असताना जो संघर्षमय जीवन ती जगत असती, त्या संघर्षमय जीवनामध्ये तिला एक आदर्श म्हणून पवित्र शास्त्रामध्ये अनेक स्त्रिया दिलेल्या आहेत। जर पवित्र शास्त्राचा आम्ही अभ्यास केला तर अनेक स्त्रियांची नावं आम्हाला पाहायला मिळतात। काही स्त्रियांची नावं देखील नाहीत, पण त्यांचं कार्य मात्र नमूद केलेलं आहे। येशू ख्रिस्तानं त्याच्या जीवन कार्यामध्ये स्त्रियांचा नेहमीच आदर आणि सन्मान केलेला आहे। त्याच्या कार्यामध्ये स्त्रिया नेहमीच अग्रेसर होत्या, आणि म्हणून त्याने प्रत्येक स्त्री जातीचा आदर केलेला आहे। आणि असं हे जे पवित्र शास्त्र स्त्रियांचा आदर करणारं शास्त्र आहे, जे शास्त्र आम्ही जपतो, जे शास्त्र आम्ही वाचतो, ज्या शास्त्रावर आम्ही विश्वास ठेवतो, त्या शास्त्रातल्या स्त्रिया आम्हाला वेगवेगळी शिकवण देतात। त्या शिकवणही देतात आणि त्या धडा देखील देतात। शिकवण ह्यासाठी की त्यांच्याकडून आम्ही आदर्श घेतो, आणि धडा यासाठी की त्यांनी ज्या चुका केल्या त्या चुका आम्ही करू। आणि म्हणून दोन्ही प्रकारच्या स्त्रिया आमच्या पवित्र शास्त्रामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत। शहाण्याही आहेत आणि मूर्खही आहेत।
दोन्ही प्रकारच्या स्त्रिया या पवित्र शास्त्रात समाविष्ट केलेल्या आहेत, यासाठी की स्त्रीने आपलं जीवन जगत असताना त्यांच्याकडून काहीतरी शिकावं. आणि म्हणून या पवित्र शास्त्रातील स्त्रिया त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका पाहत असताना आम्ही पाहतो की स्त्रीची आपल्या जीवनामध्ये जी पहिली भूमिका असते ती म्हणजे ती कुणाच्या तरी घरामध्ये मुलगी म्हणून जन्म घेते. ती कुणाच्या तरी घरात मुलगी म्हणून जन्म घेते. आणि पूर्वीचा काळ जर पाहिला तर मुलीचा जन्म हा नाकारला जायचा किंवा मुलीकडे दुय्यम दृष्टीने पाहायला जायचं. पण आजच्या काळामध्ये आपण पाहतो की मुलीचं स्वागत हे मोठ्या थाटामाटात केलं जातं, कारण समाजाला मुलींचं महत्त्व समजलेलं आहे. मुली देखील मुलांप्रमाणे शिकू शकतात, आपलं कुटुंब चालवू शकतात, आपल्या आईवडिलांचा आधार बनू शकतात. ही विचारसरणी आता समाजामध्ये रुजू व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून मुलीच्या जन्माकडे आता वेगळ्या पद्धतीनं पाहायला जातं. आपल्या अनेक माध्यमातून, या सामाजिक माध्यमातून आपण पाहतो की ज्यांच्या घरी मुलीचा जन्म होतो मोठ्या जल्लोषाने तिचं काय केलं जातं, स्वागत केलं जातं. पवित्र शास्त्र आम्हाला मुलीची भूमिका पाहण्यासाठी एक सुंदर उदाहरण देते. आणि ते उदाहरण एक वेगळं उदाहरण आहे. यावेळेस मी शक्यतो वेगळी उदाहरणं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते उदाहरण आपण वाचूया. एस्तेरचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. एस्तेरचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. त्याने आपल्या जुलैची कन्या हस्सा एस्तेर हिचे पालन पोषण केले होते. तिला आईबाप नव्हते. ती मुलगी सुंदर व रूपवती होती. तिचे आईबाप मेल्यावर मर्दखयाने तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळले होते. इथे आपण हत्सा उर्फ एस्तेर हिच्या जीवनाविषयी पाहतो. ही जी हत्सा उर्फ एस्तेर नावाची मुलगी आहे ती सुंदर आणि रूपवती आहे असं वचन सांगतो. पण तिच्या जीवनामध्ये एक खूप मोठी दुःखद घटना घडलेली आहे की तिचे आई वडील काय झालेले आहेत, मरण पावलेले आहेत. आणि पवित्र शास्त्र सांगतं मर्दखय याने आपल्या चुलत्याची कन्या, म्हणजे थोडक्यात ती त्याची कोण आहे, बहीण आहे. या चुलत्याच्या कन्येला त्यांनी काय केलेलं आहे, तिचं पालन पोषण केलेलं आहे. तो तिचा बाप बनलेला आहे. त्यांनी तिचं पालन पोषण केलेलं आहे आणि तिला मुलीप्रमाणे सांभाळलेलं आहे. चुलत्याची कन्या आई वडील मेल्यानंतर त्याने आपल्याकडे आणलेली आहे आणि त्याने तिचं काय केलेलं आहे, मुलीप्रमाणे पालन पोषण केलेलं आहे. आणि त्याच्या घरामध्ये तिचं पालन पोषण झालेलं आहे, तिची वाढ होत आहे. आता आपण हत्सा उर्फ एस्तेर हिच्याकडे येतो. तिने देखील आपला मुलीचा जो धर्म आहे तो निभावलेला. ती देखील काय करत होती, तर ज्या मर्दखयाने आपल्याला वडिलांचं प्रेम दिलेलं आहे, ज्या मर्दखयाने आपलं पालन पोषण केलेलं आहे, आपल्या आई वडिलांच्या पश्चात जो आपला पिता बनलेला आहे, ती देखील त्याच्याबरोबर कशी वागत आहे आपण पाहू. एस्तेर याचा 2रा अध्याय आणि त्याचं 19वं वचन. एस्तेर याचा 2रा अध्याय आणि त्याचं 19वं वचन. कुमारी दुसऱ्या एकवट झाल्या तेव्हा मर्दखय राजद्वारी बसला होता. 2रा अध्याय 19वं वचन. तेच आहे का? एस्तेरने मर्दखयाच्या येथे संगोपन होत असता जशी ती त्याची आज्ञा मानली त्याप्रमाणे तिने या समयी देखील त्याची आज्ञा मानली. काय करत होती ही एस्तेर, तर ज्या वेळेस ती मर्दखयाच्या घरात राहत होती ती मर्दखयाची आज्ञा पाळत होती. एक पिता म्हणून त्याची ती आज्ञा पाळत होती. आणि ज्या वेळेस त्या आज्ञा पालनाचा परिणाम हा झाला की त्या शुशर राजवाड्यामध्ये ती राजाची राणी बनलेली आहे आणि तिथं सुद्धा ती काय करत आहे, तर आपल्या पिता मर्दखय याची आज्ञा पाळत आहे. आज्ञा पालनाचा सुंदर गुणधर्म या मुलीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिने आज्ञापालन केलेलं आहे आणि तिच्या आज्ञापालनाचा परिणाम असा झालेला आहे की मर्दखयानं तिच्यावर एक खूप मोठी जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी ही होती की आपल्या यहुदी लोकांचा बचाव करणं आता तुझ्या हातात आहे. आणि मग या एस्तेर राणीने काय केलेलं आहे, तर आपला जीव धोक्यात घालून राजाजवळ आपली गाथा मांडलेली आहे, आपल्या लोकांवर आलेलं संकट मांडलेलं आहे आणि आपल्या सर्व दासदासींना उपास प्रार्थना करायला लावलेले आहेत. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की तिने आपल्या लोकांसाठी आशीर्वाद खेचून आणलेला आहे.
एका मुलीनं त्या राजवाड्यामध्ये गेल्यानंतर तिचं कर्तव्य काय केलेलं आहे, पार पाडलेलं आहे. कारण तिने लक्षात ठेवलेलं आहे की ज्या मर्दखायाच्या घरात मी वाढले, ज्या मर्दखायाने मला मुलीसारखं सांभाळलेलं आहे, पालन पोषण केलेलं आहे, आज माझी भूमिका काय आहे, आज माझी जबाबदारी काय आहे, तर मी माझ्या पित्याचं आज्ञापालन करावं. नाही केवळ पित्याचंच नाही, तर जे माझं गणपत आहे, जो माझा यहुदी समाज आहे, त्या समाजावर जे संकट आलेलं आहे, त्या संकटासाठी आता मला उभं राहायचं. आणि वचन सांगतं की राजा पुढे जात असताना ती म्हणली, मी मेले तर स्वतःचा जीव धोक्यात घालून तिने आपल्या लोकांचं काय केलेलं आहे, रक्षण केलेलं आहे. आपल्या लोकांसाठी त्या राजाचं फर्मान तिने बदललेलं आहे. आज आम्ही देखील कुणाच्या तरी मुली आहोत. प्रियांनो, या समय आम्ही जगिक विचार काढणार आहोत. जगातले आई वडील यांचा आम्ही विचार करणार नाही आहोत, तर आम्ही लेकरं आहोत ते आमच्या स्वर्गीय पित्याचे. आम्ही मुली आहोत आमच्या स्वर्गीय पित्याचे. आम्ही मुली आहोत आमच्या मंडळीचे. आमच्यावर देखील परमेश्वराने जबाबदारी दिली आहे. आज्ञापालन करून आम्हाला ती जबाबदारी काय करायची आहे, पार पाडायची आहे. आमच्या लोकांसाठी, आमच्या समाजासाठी, आमच्या मंडळीसाठी माझं पद, माझं शिक्षण, माझी प्रतिष्ठा, माझं कामकाज याचा उपयोग होतो काय, आणि तो करणं हे माझं कर्तव्य आहे. जर एक स्त्री आणि एक मुलगी म्हणून मी आहे, तर मी माझ्या मंडळीची कोणती सेवा करत आहे. दुसरी भूमिका आपण पाहूया. स्त्रीची दुसरी भूमिका आहे की ती एक बहीण आहे. आणि बहिणीचं काम करत असताना आपल्या डोळ्यापुढं एक छोटीशी बहीण येते, आणि ती म्हणजे ओळखू शकाल कोण, मिरियाम. कोणती बहीण येते, मिरियाम. आमचे इस्रायल लोक त्या मिस्रामध्ये गुलामी सहन करत आहेत, कष्टात आहेत, क्लेशात आहेत, आणि अशा वेळेस परमेश्वर स्वर्गीय राज्यातून एक योजना आखत आहे. आणि ती योजना ही आहे की मोशे मिस्रातून इस्रायल लोकांची काय करणार आहे, सुटका करणार आहे. आणि या योजनेमध्ये, ही योजना आखत असताना त्या मिस्रामध्ये मोशे बाळाचा जन्म झालेला. आता त्या मोशे बाळाच्या जन्माच्या वेळेस त्या मिस्र देशात काय परिस्थिती होती, तर जर मुलगी असेल तर जिवंत ठेवली जायची, आणि मुलगा असेल तर मारला जायचा. तरी देखील योगवेदीने काय केलेलं आहे, आपल्या मुलाला राजाच्या आज्ञेपासून, शिपायांपासून, लोकांपासून रक्षण करून ठेवलेलं आहे, चोरून ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेस त्या बाळाचा आवाज बाहेर जायला लागलेला आहे, त्यावेळेस मात्र या योगवेदीने काय केलेलं आहे, तर त्या नदीमध्ये पेटारा करून हे मूल सोडून दिलेलं आहे. अशा या सर्व परिस्थितीमध्ये एक छोटीशी बहीण जी आहे, जिचं मिरियाम नाव आहे, ती एक कार्य करत आहे. आणि ती काय करत आहे, तर तो पेटारा बाहेर जाताना त्याच्या पाठोपाठ जातात. आणि जसंच त्या राजकुमारीच्या हातात ते बाळ पडलेलं आहे, आणि तिने एक सुंदर भूमिका घेतलेली आहे. निर्गम याचा 2रा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. निर्गम याचा 2रा अध्याय आणि त्याचं 7वं वचन. तेव्हा त्या बालकाची बहीण फारोच्या मुलीस म्हणाली, आपल्याकरिता मुलास दूध पाठवण्यासाठी इब्री स्त्रियाकडून एखादी बाई बोलावत आहे. तेव्हा त्या बालकाची बहीण, मोशे त्यावेळेस बालक होता, आणि मिरियम पण काही जास्त मोठी नसेल, ती पण छोटीच होती, पण तिच्यामध्ये ते धैर्य होतं आणि ती माया होती. आपण म्हणतो की बहीण ही भावाची आई असते, आणि मुलीमध्ये मातृत्व हे जन्मापासूनच असते. मुलीमध्ये मातृत्व जन्मापासूनच असतं, आणि म्हणून ती भावंडांचं संगोपन करत असताना ती त्यांची आई बनते. आणि आता ही बहीण आपण पाहतो की त्या नदीच्या पात्रातून ते पेटारा जात असताना त्या पाठोपाठ गेलेली आहे. आणि ती त्या फारोच्या मुलीस काय म्हणालेली आहे की, म्हणजे तिचं धैर्य किती आहे बघा. त्या फारोच्या कन्येस, त्या राजकुमारीस ती काय म्हणत आहे की, या बालकाला दूध पाजायला इब्री स्त्रियांमधून मी एक स्त्री आणू. केवढी योजना त्या बाल बुद्धीमध्ये आखली गेलेली आहे. आणि तिने जाऊन काय केलेलं आहे, तर आपलीच आई योगवेद हिला नेऊन त्या राजकुमारीपुढे सादर केलेलं आहे. आणि बालकाची आणि आईची झालेली ताटातून पुन्हा एकत्र होईल. आणि मग आपण पाहतो की त्या मोशेच्या राजवाड्यामध्ये या योगवेदने
मोशेला दूध पाजलेलं आहे आणि फारोच्या राजवाड्यामध्ये मोशेला दूध पाजलेलं आहे, त्याचं पालन पोषण केलेलं आहे आणि तीच संधी होती की तिने त्याच्यावर संस्कार देखील केलेले. पण हे सगळं घडवून येण्यासाठी मिरियामचा वाटा मात्र खूप मोठा होता. तिने एक बहिणीचं कर्तव्य काय केलं होतं, पार पाडलं होतं. एवढंच नव्हे, ती जसजशी मोठी होत गेली, आपण पुढं पाहतो की मोशे आणि अहरोन यांच्या बरोबरीने तिने इस्रायलांचं काय केलेलं आहे, नेतृत्व केलेलं. काही गोष्टी तिच्याकडून चुकीच्या घडल्याही असतील, पण आपण त्या लक्षात घेणार नाही आहोत. तर आपण पाहतो की मिखा संदेशला तिचं वर्णन काय करतो. मिखा याचा 6वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. मिखा याचा 6वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. मी तर तुला मिस्र देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले. मी तुझकडे मोशे, अहरोन व मिर्यामला यास पाठवले. मी तर तुला मिस्र देशातून बाहेर काढले. मिखा संदेशला या मिरियामकडे काय म्हणून पाहतो, तर ज्या वेळेस इस्रायल लोकांना दास्यगृहातून बाहेर काढलं त्यावेळेस तुझ्या पुढे मी कोण कोण ठेवले होते, मोशे, अहरोन आणि मिरियाम. म्हणजे मिरियामला तो इस्रायलांचा पुढारी, नेता म्हणून देखील सादर करतो. आपण पाहतो की ज्यावेळेस लाल समुद्र पार केला त्यावेळेस ह्या मिरियामनी काय केलेलं आहे, तर स्त्रियांचा एक ग्रुप तयार केलेला आहे आणि या सर्व स्त्रिया मिळून डफ वाजवून त्या काय करत आहेत, नाचत आहेत, गात आहेत आणि देवाचं स्तुतिस्तवन करत आहेत. आपल्या भावाच्या कार्यामध्ये मिरियामनी काय केलेलं आहे, तर त्याला खूप मोठी साथ दिलेली आहे. त्या रानामध्ये ज्यावेळेस इस्रायल लोक थकत भागत असतील त्यावेळेस या मिरियामनी गीताद्वारे, नृत्याद्वारे देवाचं स्तवन करून लोकांना प्रोत्साहन दिलेलं आहे. आज प्रियांनो, आमच्या मंडळीमध्ये आम्ही एकमेकांना काय म्हणून संबोधतो, ब्रदर आणि सिस्टर, दादा आणि ताई. आम्ही एकमेकांची कोण आहोत, ख्रिस्तामध्ये भाऊ आणि बहीण. मिरियाम आम्हाला शिकवत आहे, जर आज मी एक स्त्री म्हणून एक बहिणीच्या भूमिकेत आहे तर माझ्या मंडळीतील भावाला सपोर्ट करण्याची माझी क्षमता, माझं कर्तव्य आहे की मंदिराच्या सेवेमध्ये मी माझ्या भावाला सहाय्य केलं. मिरियाम आपल्या दोन्ही भावांच्या संगती उभी राहिली आहे. मिरियामला संदेष्टी देखील म्हटलं गेलेलं आहे, ती संदेष्टी होती आणि तिने आपल्या भावांना सपोर्ट केलेला आहे आणि बालपणापासून ती मोशे बरोबर राहिली. आम्ही देखील आमच्या भावांना सेवेमध्ये मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या एका नात्याकडे येतो आणि ते नातं म्हणजे सासू आणि सून. एक नाजूक नातं की ज्या नात्यामध्ये दोघांची वागणूक कशी असावी याचं परमेश्वर एक सुंदर उदाहरण देतो. ज्या वेळेस रूथचं पुस्तक आपण वाचतो त्या वेळेस आपल्या लक्षात येतं की हे पुस्तक परमेश्वराने या पवित्र शास्त्रात कशासाठी दिलं असेल, तर या 2 भूमिका ज्यावेळेस आम्ही पार पाडतो या 2 भूमिकेमध्ये आमचं वर्तन कसं असावं. जर आम्ही रूथकडे पाहिलं तर आपण पाहतो की रूथ ही वेगळ्या प्रदेशातून आलेली, पण आपली सासू नामी ज्यावेळेस तिच्यावर दुःखाचा प्रसंग आलेला आहे त्यावेळेस तिने तिला सोडलेलं नाहीये, तर ती काय म्हणते की तुमचे लोक ते माझे, तुमचा देव तो माझा देव. आणि इथंवरच ती थांबत नाही तर पुढे ती म्हणते मरणाने आपला वियोग होईपर्यंत मी तुम्हाला सोडणार. कसलीही प्रीती तिच्या अंतःकरणामध्ये होती. ती आपल्या देवाची उपासक नव्हती, पण ती म्हणते तुमचा देव तो माझा देव, तुमचे लोक ते माझे देव. आणि आयुष्याच्या एका अशा वळणावरती आली होती की सासू नामी तिला म्हणत आहे की तू तुझ्या लोकांमध्ये निघून जा, पण तिने निर्णय घेतलेला आहे आणि तिने या प्रसंगामध्ये आपल्या सासूला एकटं सोडलेलं. तर ती म्हणते तुमचे लोक ते माझे लोक आणि मरणाला वियोग होईपर्यंत मी तुम्हाला सोडणार नाही. आणि जर मी तुम्हाला सोडलं तर देव माझं याहीपेक्षा वाईट. प्रीतीनं भरलेलं अंतःकरण त्या रूथच्या ठाई होतं जी एका सुनेचं नेतृत्व करत आहे. प्रियांनो, याचा परिणाम असा झालेला आहे की तिने आपल्या सासूच्या अंतःकरणामध्ये अशी जागा निर्माण केलेली आहे की आपण पुढे वाचतो रूथ याचा पहिला अध्याय 3रा अध्याय आणि 1 वचन.
रूथ याचा 3रा अध्याय आणि 1 वचन. तिची सासू नामी तिला म्हणाली, तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझ्यासाठी एखादे स्थळ मला पाहावयास नको काय? रूथच्या मनात काय विचार आहे की मी माझ्या सासूला एकटं सोडू नये, मी तिला त्रासात क्लेशात एकटेपणात सोडून जाऊ नये. म्हणून तिची जी तळमळ आहे त्या तळमळीचा परिणाम हा झालेला आहे की तिच्यात जी प्रीती आहे तीच प्रीती तिची सासू नामी हिच्या देखील अंतःकरणात निर्माण झालेली आहे. आणि ती तिला काय म्हणत आहे की तुझे कल्याण व्हावे म्हणून. तिच्या मनात काय इच्छा आहे की माझी सून रूथ हिचं काय व्हावं, कल्याण व्हावं. मी आता वयोवृद्ध आहे आणि माझ्यानंतर हिला सोबत असावी, हिचं कल्याण व्हावं, हिचं आयुष्य आशीर्वादित व्हावं, सुखी व्हावं. म्हणून ती म्हणते मी तुझ्यासाठी एखादं स्थळ पाहू नको काय. आणि आपण पाहतो की नंतर तिने सुंदर योजना रूथसाठी आखलेली आहे आणि बोआज याच्याशी रूथचा विवाह झाला. स्त्रियांना प्रीती दिली तर प्रीती मिळते. सुंदर असं उदाहरण या दोघींचा. एकमेकांवर त्यांनी प्रीती केलेली आहे, एकमेकांवर प्रीती करून त्यांचा ऋणानुबंध इतका तयार झालेला आहे की येशू ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये त्यांचं नाव नोंदवलेलं आहे. पुढे आपण पाहतो की पुढची भूमिका आम्ही जी पाहतो ती भूमिका म्हणजे अतिशय महत्त्वाची अशी भूमिका असते आणि ती म्हणजे आमच्या पत्नीची भूमिका. आमच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये संत पौल स्पष्टपणे सांगतो की पत्नीने पतीच्या अधीन असावे, पत्नीने पतीच्या अधीन असावं. पण अनेक वेळा आम्हाला पाहायला मिळतं जर पतीचा निर्णय चुकत असेल तरी देखील आम्ही अधीन असावं का? नक्कीच नाही. कारण देवाचं वचन हेही सांगतं की तुम्ही कसं असावं, चतुर असावं. चुकीचे निर्णय हे तुम्हाला तावून सुलाखून घेता आले पाहिजे. ते चुकीचं आहे हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून समजदारीचं मत देखील परमेश्वरानं आम्हाला दिलेलं आहे. आणि मग या पत्नीच्या भूमिकेमध्ये जात असताना आम्ही एक सुंदर उदाहरण पाहतो अक्विला आणि प्रिस्किल्ला यांचं. आपल्या पतीला त्याच्या सेवेमध्ये सुंदर अशी साथ या प्रिस्किल्लाने दिलेली आहे. संत पौल तिची जी वाखाणणी करतो त्यामध्ये म्हणतो की तू स्वतःचा जीव काय केलेला आहे, धोक्यात घातलेला आहे आणि शुभवर्तमान सांगण्यासाठी तिने नेहमी काय केलेला आहे, पुढाकार घेतलेला आहे. आणि अशी ही प्रिस्किल्ला जी आहे ती प्रत्येक पत्नीसाठी काय होते, एक आदर्श होते. आपण पाहतो पूजाची बायको योहान्ना हिने देखील काय केलेलं आहे, आपल्या मालमत्तेतून आपल्या मिळकतीतून येशू ख्रिस्ताची सेवा केलेली आहे. एक पत्नी आपलं कुटुंब पाहणं हे तिचं आद्य कर्तव्य आहे. आपल्या कुटुंबाचं पालन पोषण, आपल्या लेकरांचं पालन पोषण, आपल्या कुटुंबाचे आचार विचार याकडे लक्ष देणं हे प्रत्येक स्त्रीचं प्रथम कर्तव्य आहे. एक ती आदर्श गृहिणी असावी आणि त्यानंतर देवाने तिला दिलेली जबाबदारी म्हणजे तिने सेवेत देखील तत्पर असावी. देवाचं वचन सांगतं की तुम्हाला काय करायचं आहे तर देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रियांसारखं स्वतःला काय करायचं आहे, शोभायचं. देवभक्ती स्वीकारलेल्या स्त्रिया म्हणजे करुणायुक्त हृदय तुमच्याकडे असावं. लेकरांचं पालन पोषण, लेकरांचे आचार विचार याकडे लक्ष देण्याचं काम ही गृहिणीची जबाबदारी आहे. आपण पाहतो की पवित्र शास्त्राने स्त्रीला एक काम दिलं होतं की संतती जन्माला घालणे आणि तिचं पालन पोषण करणे. पुरुषाला काम दिलं होतं घाम गाळणे, कष्ट करणे, मिळकत करणे आणि आपलं कुटुंब चालवणे. स्त्री शिकली, ती काम करू लागली, नोकरी व्यवसाय करू लागली, आर्थिक मिळकत करू लागली. पण हे करत असताना देवानं दिलेलं जे कर्तव्य आहे, जी जबाबदारी आहे त्याकडे दुर्लक्ष. कारण देवाची इच्छा आहे की ती गृहिणी म्हणून जी आहे, जे आम्ही नीतिसूत्रामध्ये वाचलेलं आहे त्या नीतिसूत्रामध्ये आपण पाहतो की गृहिणी म्हणून तिची जी कर्तव्य आहे ती तिला कधीही चुकणार. तिच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आहे आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडं लक्ष देणं, आपल्या लेकरांवर चांगले संस्कार करणं, देवाच्या भयात त्यांना वाढवणं आणि या सर्व गोष्टी केल्यानंतर देवाच्या सेवेत देखील तत्पर असणं. नवीन करारामध्ये आम्ही अनेक स्त्रिया पाहतो ज्या येशू ख्रिस्ताच्या सेवेमध्ये तत्पर होत्या. आपल्या घरची जबाबदारी सांभाळून देखील त्या सेवेमध्ये तत्पर होत्या आणि त्या आशीर्वादित झाल्या. होय, आज महिला दिन साजरा करत असताना या वेगवेगळ्या ज्या स्त्रिया आहेत त्या आम्हाला वेगवेगळ्या भूमिकेतून
वेगवेगळं मार्गदर्शन करतात आणि ते मार्गदर्शन घेण्याची आमची गरज आहे. आज जर मी एक मुलगी आहे तर मी माझ्या मुलीचं कर्तव्य पार पाडत आहे. आज मी एक सासू आहे, आज मी एक सून आहे, मी आज एक पत्नी आहे, मी आज एक बहीण आहे, तर मला वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असताना देवाने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत आणि त्या जरी कठीण असल्या तरी त्या पार पाडण्यासाठी देव सहाय्य देखील करणार आहे. पण त्यासाठी मी विश्वासात वाढत आहे, मी प्रार्थनेत वाढत आहे. एक स्त्री म्हणून आम्ही देवाला सहाय्य मागूया. स्त्रीचं जीवन हे संघर्षमय असतं आणि हे संघर्षमय जीवन सोपं करण्यासाठी आम्ही देवाला सहाय्य मागूया आणि त्याच्या विश्वासात वाढूया. यावेळेस आपण